1 जानेवारी 2026 पासून इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोने. अखेर भारत सरकारने अमेरिकेच्या बाबत एक नवीन धोरण जाहीर केल्यामुळे अखेर डॉलर हरला, भारतीय रुपया जिंकला. ज्यामुळे आता 1 जानेवारी 2026 पासून सोन्याचा भाव हा प्रचंड प्रमाणात बदलणार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय, ज्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. कारण सोन्याच्या बाबतीत 4 असे अंदाज जाहीर झाले आहेत, असे अंदाज की ज्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यांना सोनं खरेदी करायचं होतं ते आता थांबणार आहेत, कारण की हा निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होईल. आणि 1 जानेवारी नंतर सोन्याचा जो भाव असेल तर तो अगदीच वेगळा असणार आहे. मग सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये 2025 मध्ये नेमकं कशा पद्धतीने घडामोडी घडल्या आहेत 30 सेकंदात जाणून घेऊ. कारण की त्यावरूनच तुम्हाला 2026 मध्ये काय होणार हे समजणार आहे. आणि त्यानंतर लगेच आपण 2026 मधले भाव कशा पद्धतीने असतील, 18 कॅरेट सोनं काय भावाने असेल, त्याचबरोबर 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं काय भावाने आपल्याला मिळेल, चांदीचा दर काय असणार, काय भविष्यवाणी करण्यात आली आहे, सोन्याच्या बाबतीतली काय धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे की ज्यामुळे अक्षरशः ग्राहकांना घाम फुटला आहे. आता जर आपण 2025चा आढावा जर घ्यायला गेलं तर यावर्षी सोन्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारणपणे 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास रेंगाळत होता. तेव्हा सर्वसामान्यांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे काही घडलं ते कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. तुम्हाला आठवतंय का, एप्रिल महिन्यात अचानक सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर सगळीकडे एकच अफवा आगीसारखी पसरली होती की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं 55,000 रुपये तोळा होणार. ही बातमी इतकी वेगाने पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं आता आपलं मोठं नुकसान होणार. नाशिकसारख्या मोठ्या शहरात तर लोकांनी सोनं विकण्यासाठी अक्षरशः सराभांच्या दुकानांवर रांगा लावल्या होत्या. आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 45% वाढ झाली होती. पण झालं नेमकं याच्या उलटच. ती अफवा पूर्णपणे खोटी आणि निराधार ठरली. सोनं 55,000 खाली येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वर गेलं. मे-जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांनाच धक्का दिला. बघता बघता सोन्याने 1 लाखाचा तो जादुई आकडा पार केला. 16 जून 2025 रोजी तर सोन्याने तब्बल 1,07,800 रुपये प्रति 10 ग्रामचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. ज्यांनी 55,000च्या भीतीने आपलं सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत. आणि ज्यांनी त्यावेळेस संयम ठेवला, धीर धरला, ते मात्र आज मालामाल झाले आहेत. 1 लाखाचा टप्पा पार केल्यानंतर सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं आणि मागच्या महिन्यात ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात खाली आलं होतं. नुकत्याच झालेल्या दिवाळीत सोन्याच्या दरात तात्पुरती घसरण देखील दिसून आली. त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला की आता सोनं अजून खाली येणार का? तो 1 लाखाचा टप्पा फक्त एक पाण्याचा फुगा होता का? याच गोंधळात आता 2026चे नवीन अंदाज समोर आले आहेत. मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का? भाव यापेक्षा आणखी वाढतील की कमी होतील? ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं की अजून काही काळ वाट पाहावी? या लाख मोलाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आता आपण पाहणार आहोत. आता पहा, सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार हे जाणून घेण्यासाठी मुळात हे भाव वाढतात याचं मुख्य कारण जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला दुसरं काहीच पाहण्याची गरज पडणार नाही. सोन्याचा भाव वाढण्यामागे मुख्यत्वे 3च मोठी कारणं असतात. त्या 3पैकी एका जरी कारणाने डोकं वर काढलं तरी भाव वाढत असतात. हे कारण अगदी 30 सेकंदात आपण समजून घेऊयात. आणि त्यानंतर सरकारने काय मोठा निर्णय घेतलाय, 2026 मध्ये 1 ग्रॅम सोन्याचा भाव कसा असणार आहे हे लगेच पुढे आपण समजून घेणार आहोत. पण सोन्याचे भाव वाढण्यामागची कारणं कोणती हे आपण सर्वात आधी पाहू आणि नंतर 2026चे नवीन भाव पाहू. आता सोन्याचे भाव कमी जास्त होण्याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण आहे जागतिक अस्थिरता. तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल, जगात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिकेसारख्या बड्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. जेव्हा जगात अशी अशांतता असते तेव्हा मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात. याला सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढते आणि भाव आकाशाला भिडतात. दुसरं कारण आहे बँकांची सोने खरेदी.
अमेरिकेची सेंट्रल बँक असो, चीनची बँक असो किंवा आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, या सगळ्या मोठ्या बँकांनी सोनं खरेदीचा सपाटा लावलाय. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी पातळीवर सोनं खरेदी केलं जातं, तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो आणि मागणी जास्त व पुरवठा कमी झाल्याने भाव वाढतात. तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुरवठ्यात वाढ. याच्या अगदी उलट अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे विश्लेषक जॉन मिल्स यांचं म्हणणं आहे की जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगाने वाढतं. कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात. तसंच लोक जुनं सोनं मोडून नवीन दागिने करतात किंवा विकतात. हे सोनं वितळवून पुन्हा बाजारात येतं. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढतो आणि भाव कमी सुद्धा होऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2026 मध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार याविषयी 4 वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामधले 3 अंदाज हे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत, तर चौथा अंदाज ही एक भविष्यवाणी आहे. ही भविष्यवाणी अशा एका व्यक्तीने केली आहे जी 100 वर्षांपूर्वीच मृत झाली आहे. पण त्या व्यक्तीने कोरोना, अमेरिकेमधली मंदी अशा आतापर्यंतच्या अनेक घटना अचूक सांगितल्या होत्या. त्या व्यक्तीच्या सगळ्या भविष्यवाण्या आजवर खऱ्या ठरल्या आहेत आणि तिने हे भाकीत तब्बल 100 वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं की सोन्याच्या भावाविषयी 2026ला नेमकं काय होणार आहे. आता जर तिची ही भविष्यवाणी खरी ठरली तर परिस्थिती खूप अवघड होणार आहे. त्यामुळे चौथी भविष्यवाणी ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं? सोनं आता खरेदी करायचं की नंतर? तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर भाव वाढला म्हणून ते मोडायचं का? नेमकं काय करायचं तेही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आता पहिल्यांदा आपण 3 अंदाज पाहूयात आणि ती भयंकर चौथी भविष्यवाणी नंतर पाहूयात. 2026 साठीचे वेगवेगळे अंदाज. या सर्व कारणांमुळे तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आतापर्यंत 3 मुख्य अंदाज वर्तवण्यात आले होते, पण आता एक चौथा आणि धक्कादायक अंदाज समोर आलेला आहे. पहिला अंदाज. गोल्डमन सॅक्स या नामांकित संस्थेच्या मते 2025च्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोचू शकतो. दुसरा अंदाज. जॉन मिल्स यांच्या मते जर पुरवठा वाढला तर सोनं 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतं. तिसरा अंदाज. मध्यम मार्ग, म्हणजेच काही संस्थांच्या मते जून 2026 पर्यंत भाव 77,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो. आता हा सगळ्यात भयंकर चौथा अंदाज, म्हणजेच ती भविष्यवाणी जी 2026 मध्ये संपूर्ण जगाला हादरा देणार आहे. आता हा चौथा अंदाज काय आहे तो आपण ऐकणारच आहोत. त्या चौथा अंदाजानुसार आर्थिक परिस्थिती 2026 मध्ये कशी राहणार आहे आणि ज्यामुळे सोन्याच्या दरावर काय परिणाम होणार आहे ही भविष्यवाणी 100 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली आहे. काय आहे या भविष्यवाणीमध्ये ते आपण समजून घेऊयात. प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वांगा यांच्या भाकिताच्या आधारे एका AI मॉडेलला विचारण्यात आले की 2026 मध्ये दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती असेल. त्यानुसार 2026 मध्ये जगात एक भयंकर आर्थिक संकट म्हणजेच कॅश क्रॅश येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील. इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आले आहे तेव्हा सोन्याच्या किमतीत 20 ते 50% वाढ झाली आहे. या भविष्यवाणीनुसार जर 2026 मध्ये मंदी आली तर सोन्याच्या किमतीत 25 ते 40% वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की दिवाळी 2026 पर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,62,000 ते 1,82,000 रुपयांच्या दरम्यान पोचू शकते. आता हे झाले वर्तवण्यात आलेले अंदाज. आता यावरून तुम्ही नेमकं काय करणार आहात? कारण की जर सोनं 1,62,000 ते 1,82,000 रुपयांच्या आसपास जर गेलं तर खूप अवघड परिस्थिती त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला लग्नासाठी जे उन्हाळ्यामध्ये कोणाचं लग्न असेल त्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे आणि नक्कीच याच्यामध्ये तुम्ही वेगानं तो सल्ला घेतला पाहिजे, कारण की दिवसागणित भाव वाढत आहेत. दिवाळीच्या दरम्यान 1,31,000 रुपयांना सोनं टच झालं होतं. आज पुन्हा सोनं 1,31,000च्या वरती गेलं आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडला आहे. चांदी देखील 1,90,000च्या रेकॉर्डच्या वरती निघून गेली आहे. मग आता तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये घाई करणं गरजेचं आहे. घाई म्हणजे तुम्ही स्वतः गुंतवणूक करू नका. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यांची फी असेल तर ती फी देऊन टाका, पण तज्ज्ञांची सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यानुसारच तुम्ही सोने चांदी खरेदी करा. आपला हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे याला कुठलाही आर्थिक सल्ला म्हणून समजू नका. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चॅनल